चला आता माझा हा लेप कुठून झाला ना की मी माझं मस्त मास्क शीट लावणार. कोरियाच्या स्पेशल फुलांनी बनवलं आहे ते. माहितीये का? तुम्हाला काय माहिती असणार म्हणा. मला तर वाटतं ना तुम्हाला आणि तुमच्या त्या बहिणीला सौंदर्याबद्दल ना काहीच माहिती नसावं. हा हा कसला थंडगार लेप आहे हा. पण कसं आहे ना, सारखं सारखं मागून आणलेल्या गोष्टींना ना फारशी किंमत नसते. म्हणून मी सांगितलं ना की त्याच वेळेत आणायचं. काही सुद्धा बायचीच काम आहे. तसंही माझं ऐकतो कोण म्हणा या घरात. माझं जर ऐकलं असतं ना तर कधीच झालं असतं तुमच्या बहिणीचं लग्न. सांगितलं होतं माझा लांबचा भाऊ आहे म्हणून. हा तर त्याला डोळ्याने दिसत नाही, म्हणजे थोडं दिसायला कमी आहे. पण त्याला कळलंच नसतं ना तुमच्या बहिणीचं नाक तरतरीत आहे की नाही ते. तुमच्या बहिणीचे केस मोठे आहेत की छोटे. तुमच्या बहिणीचा रंग सावळा आहे की गोरा. पण माझं ऐकतं कोण ना. शोधा हा शोधा तुमच्या बहिणीसाठी मुलगा. मिळेल हो तुम्हाला छान मुलगा. रागाने काय बघताय माझ्याकडे? काही खोटं बोलतेय का मी? हा काय खोटं बोलते सांगा बरं. अहो तुम्हाला सांगते, आजकालच्या लोकांना ना मुलगा सावळा असला तरी चालतं, पण मुलगी मात्र गोरी हवी. मुलगा जाड असला तरी चालतं, पण मुलगी ही बारीकच हवी. आणि तुमच्या बहिणीचं तर सगळं उजेडच पडलाय ना. आता तिला बघायला आलेले मुलं मला पसंत करता, त्यात माझी चुकी आहे का? चांगला लेप करून लावावा चेहऱ्याला, स्क्रब ब्रिब लावावं. ते नाही तर उठायचं आणि रोज जायचं त्या मंदिरात पूजाला. उन्हातानात नुसतं फिरायचं. मग अशाने काय होणार? असो, मला काय करायचंय. मी आले अशा या घरात जिथं सुनेचं तर सुख नाहीच नाही, पण नवऱ्याचं सुख तर अजिबात नाही. मी माझा लेप कुटवून माझ्या चेहऱ्याला लावणार. सारखं सारखं ह्याच गोष्टींवर बोलून ना माझ्या चेहऱ्याला सुरकुत्या पडत चाललेत.